हॅलो सखीज किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी अतिशय पौष्टिक, चविष्ट, आरोग्याच्या दृष्टीने परिपूर्ण अशा गुणकारी कॅल्शियमयुक्त शेवग्याच्या शेंगांचं थालीपीठ बनवणार आहे. तुम्हाला सुद्धा असे खमंग खुसखुशीत थालीपीठं बनवायचे असतील तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुवून असे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत आणि आता ह्या शेंगा वाफवून घ्यायच्या आहेत, शिजवून घ्यायच्या. खूप गळेपर्यंत नाही शिजवायच्या, नाहीतर त्यातला गर व्यवस्थित काढता येणार नाही. शेंगा शिजल्यानंतर पूर्णपणे थंड होऊ द्यायच्या आहे, तोपर्यंत बाकीची तयारी करायची. इथे मी थालीपीठाच्या भाजणीचं पीठ घेतलेलं आहे आणि या भाजणीच्या पिठाचा व्हिडिओ अगोदरच अपलोड आहे, तो तुम्ही नक्की बघा. पिठामध्ये एक मोठा सफेद कांदा बारीक कट केलेला आहे, तो घालून घ्यायचा. 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 10-12 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं यांचं वाटण घालून घ्यायचं आहे. 1 चमचा यामध्ये तीळ घालायचे आहेत. थोडासा ओवा हातावर क्रश करून घालायचा. अर्धा चमचा धना पावडर घेतलेली आहे आणि पाव चमचा हळद घालून घ्यायची. थोडासा हिंग घालायचा. भरपूर अशी कट केलेली हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची आहे. कोथिंबीर थालीपीठामध्ये आवर्जून घालायची, खूप छान चव येते. आता शेंगा थंड झालेल्या आहेत. एका चमच्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने गर काढून घ्यायचा. शेंगा खूप मोठ्या वाटत असल्या तरी कडक नाहीत, मऊसूत आणि मांसल आहे. आणि खूप कडक बिया असतील तर त्या बाजूला काढायच्या. याआधी मी शेवग्याच्या शेंगांचं सूप कसं बनवायचं असतं ते दाखवलेलं आहे. त्यात खूप सारे फायदे शेवग्याच्या शेंगांचे सांगितलेले आहेत, तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आज आपण याच शेवग्याच्या शेंगांचे थालीपीठं बनवणार आहोत. ज्यांना शेवग्याच्या शेंगा अजिबात आवडत नाही ते सुद्धा ही थालीपीठं आवडीने खातील आणि खूप मऊसूत, खुसखुशीत, खमंग अशी थालीपीठं होतात. तुम्हाला नक्की आवडतील. अगदी लहान मुलंसुद्धा आवडीने खातील इतकी ही थालीपीठं छान होतात. तुम्हाला माझ्या रेसिपीज थोड्या जरी आवडत असतील तर प्लीज एक लाईक आणि एक कमेंट नक्की देत जा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील. गर काढून झालेला आहे आणि आता मिक्सरमध्ये थोडासा फिरवून घ्यायचा आहे. चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि शेवग्याच्या शेंगांचा गर घालून घ्यायचा आहे. शेंगा मोठ्या असल्याने गर यामध्ये भरपूर प्रमाणात निघालेला आहे आणि मी तो सगळा वापरणार आहे. पाणी फक्त थोडंसं घालणार आहे पीठ मळण्यासाठी. व्यवस्थित पीठ चांगलं मिक्स करायचं आहे, चांगलं मळून घ्यायचं आहे, एकजीव करायचं आहे. सगळाच गर मी इथे घालून घेतलेला आहे. गरज वाटली तरच शेवग्याचं पाणी घालणार आहे, शेवग्याचे शेंगा शिजलेलं. आणि पीठ चांगलं मळून घ्यायचं. पीठ व्यवस्थित मळून झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा तूप किंवा तेल घालून पिठाचा गोळा चांगला करून घ्यायचा आणि 10 मिनिटे हे पीठ झाकून ठेवायचं, म्हणजे चांगलं पीठ मुरलं जातं. पोळपाटावर एक ओला कपडा ठेवायचा, त्यावर पाण्याचा शिपका मारायचा आणि हव्या त्या आकाराचा गोळा घेऊन अशा पद्धतीने थालीपीठ व्यवस्थित थापून घ्यायचं आहे. थालीपीठ खूप जाड किंवा खूपच पातळ नाही करायचं, मीडियम थापायचं आहे, म्हणजे व्यवस्थित भाजलं जातं आतपर्यंत. थालीपीठ व्यवस्थित थापून झालेलं आहे. आपला तवासुद्धा छान तापलेला आहे. थालीपीठाला मध्यभागी एक होल करून घ्यायचं. तव्यावर थोडंसं तेल सोडून घ्यायचं आणि थालीपीठ घालून घ्यायचं आहे. वरतून थोडासा पाण्याचा शिपका मारायचा, म्हणजे कपडा अलगद निघतो. पुन्हा थोडंसं तेल घालायचं आहे आणि मीडियम गॅसवर थालीपीठ दोन्ही बाजूंनी खमंग खरपूस भाजून घ्यायचं. गॅस खूप मोठा करायचा नाही. अशी छान खमंग भाजलेली थालीपीठं चवीला खूपच छान लागतात. तुम्ही बघू शकता थालीपीठाला किती छान रंग आलेला आहे आणि खरपूस खमंग असं भाजलेलं आहे. अजून एक थालीपीठ मी बनवून दाखवणार आहे. थालीपीठाचे पीठ खूप घट्ट किंवा खूप सैल नाही करायचं. सहज व्यवस्थित थालीपीठ थापता आलं पाहिजे असं पीठ मळायचं आहे.
हे सुद्धा थालीपीठ तुम्ही बघू शकता किती सरसर असं थापलं जात आहे. अजिबात वेळ लागत नाही. आणि थालीपीठं मोठ्या आचेवर कधीही भाजायची नाहीत, नाहीतर वरतून ते भाजले जातील आणि आतमध्ये कच्चे राहतील. त्यामुळे मीडियम गॅसवरच थालीपीठं व्यवस्थित भाजायची. आता हे सुद्धा थालीपीठ व्यवस्थित तव्यावर टाकून घ्यायचं आणि झाकण ठेवून छान शिजून घ्यायचं आहे, वाफवून घ्यायचं आणि एकदाच झाकण ठेवायचं आहे. ही थालीपीठं ओल्या नारळाच्या चटणीसोबत, कोरडी चटणी किंवा लोणचं, दही कशासोबतही तुम्ही खाऊ शकता आणि डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता. दिवसभर मऊसूद राहतील, खुसखुशीत राहतील. अशाच पद्धतीने मी सगळी थालीपीठं व्यवस्थित छान खमंग भाजून घेणार आहे आणि सोबत खाण्यासाठी तीळ, शेंगदाणे, खोबऱ्याची भरपूर लसूण घातलेली चटणी बनवलेली आहे. शेवग्याच्या शेंगा, पानं, फुलं सगळंच खूप फायदेशीर आहे. तुम्ही नक्की शेवग्याच्या शेंगांची अशा पद्धतीने थालीपीठं बनवून बघा. कमेंटमध्ये कशी झालीत ते सांगायला अजिबात विसरू नका. आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.